नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही बोलत होतात सर मासे कसे पकडतात, मी ते आम्हाला बघायचे आहेत. मी एक तुम्हाला छोटासा दाखवायचा प्रयत्न करतो की आम्ही मासे जे आहेत ना, हे मासे कसे पकडतो. ते समोर जे आपण पाहतोय ना, हे जे पाणी येतं आहे ना, हे आमच्या आसनोली गावामधून आणि मुगाव गावामधून पाणी येतं आणि हेच पाणी काय होतं, नदीला जाऊन मिळतं. आणि मग आम्ही काय करतो अशा वेळी, तर मासे पकडण्यासाठी हे जे बांबूपासून बनवतात ना, अशा त्या बांबूपासून बनवतो, याला आम्ही भाळ, आमच्याकडे भाळ म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला काय माहिती नाही आहे, नक्कीच तुम्ही सांगा. आणि ते भाळ इथे आहे ना, ती भाळ इथे लावली जाते आणि भाळ लावल्यानंतर खाली सपोर्ट दिला जातो, सागाची लाकडं असू दे किंवा जे काय ओंडके असतील ते, आणि त्याच्यावरती बांबू वगैरे लावले जातात आणि मग वरती ही जी भाळ आहे, ही भाळ ही लावली जाते. आणि त्यानंतर ते सगळे जे मासे येतात, हे मासे या भालीमध्ये इकडून पुढे येतात. आलेच वाटतं महादूशेठ, आलेत का मासे? मासे हां आलेच, छोटी छोटी चालू झाली. तर वाईची पिल्लं वगैरे आमच्याकडे याला नदीमधली वाय बोलतात. आता जसं जसं ऊन पडेल ना, तसं तसे मासे चालू होतील. आणि अशा पद्धतीनं ही मासेमारी आमच्याकडे काहीही कुठल्याही हुक वगैरे न लावता, गळ वगैरे न लावता, पारंपरिक पद्धतीनं फक्त आपण तिथे बसायचे आणि ते मासे जमा करायचे.